परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी वाट पाहत आहे. प्रियजन, आम्ही देवाचे लेकरे आहोत आणि म्हणून आपल्या संतानाला परमेश्वर आशीर्वाद देऊ इच्छितो. परंतु प्रिय बंधूंनो, आम्ही त्या आशीर्वादाचे योग्य बनण्यासाठी आम्ही प्रार्थना केलं पाहिजे. आम्ही प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे. परमेश्वर आमच्यासाठी कधी आशीर्वाद पाठवणार आम्हाला माहीत नाही, वेळ माहीत नाही, आम्हाला टाईम माहीत नाही किंवा दिवस माहीत नाही. मग परमेश्वराचा आशीर्वाद आम्ही चुकवू नये. तो परमेश्वराचा आशीर्वाद आमच्यावर यावा, आमच्या घरावर यावा, आमच्या कुटुंबामध्ये यावा, आमच्या नातेवाईकामध्ये यावा, माझ्यावर यावा. म्हणून आपण नित्य तयारीमध्ये राहावं, प्रार्थना करावं, प्रार्थना करत राहावं. प्रियजन हो, माता मरिया प्रार्थना करत होती. माता मरिया नित्य प्रार्थना करत होती आणि तेव्हा पित्या परमेश्वराने माता मरियाकडे स्वर्गदूत पाठवला आणि तिला येशूच्या जन्माचा संदेश दिला. ती धन्य झाली. प्रियजन, आम्ही सुद्धा प्रार्थना करत राहूया. प्रार्थना केल्याने वाईट काही होत नाही, परंतु प्रार्थनामधून नक्की एक काही ना काहीतरी चांगलं आमच्या जीवनात घडणार, आशीर्वाद येणार, आम्हाला आशीर्वाद मिळणार. प्रार्थनामध्ये आम्हाला आशीर्वाद मिळणार. आम्ही प्रार्थना करूया, बायबल वाचूया, पूजा बलिदानामध्ये भाग घेऊया, आराधना करूया. प्रभू परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी वाट पाहत आहे.